नमस्कार. न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एका विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे हिंदी भाषेच्या सक्तीची. पहिलीपासून ही भाषा शिकवली जावी तिसरी भाषा म्हणून आणि ती अनिवार्य असेल अशा पद्धतीचा एक दावा केला गेला. सुरुवातीला तशा पद्धतीचा GR सुद्धा होता, मात्र सरकारने त्यात बदल केलेला आहे आणि त्यानंतर ही भाषा जी आहे ती काय अनिवार्य असेल असं नाहीये, फक्त मराठी अनिवार्य असेल असं सरकारने निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यानंतरही हिंदी भाषा जी आहे ती नकोच, महाराष्ट्रामध्ये त्या भाषेची काही आवश्यकता नाही, मराठीची त्यामुळे गळचेपी होईल किंवा पहिलीपासून ही भाषा ठेवली तर मुलांवर निष्कारण ओझं एका एकंदरीतच वेगळ्या भाषांचं ओझं त्यांच्यावर होऊ शकेल, अशा पद्धतीचे दावे केले जात आहेत. प्रामुख्याने वेगवेगळे राजकीय पक्ष या सगळ्या विषयामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं हिंदी भाषेची सक्ती आहे का, किंवा हिंदी भाषा शिकण्यामुळे नेमकं काय मराठीची गळचेपी होणार, मराठीचं काय नुकसान होईल किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांचं काय नुकसान होईल, खरोखरच त्यांच्यावर ओझं निर्माण होईल का, आणि एकंदरीत असा निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे, यापूर्वीपासून अशा पद्धतीचं काय धोरण होतं का, याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत. ते धनंजय कुलकर्णी यांच्याशी. शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की नेमका विषय काय आहे आणि त्याविषयी त्यांचं काय मत आहे. नमस्कार धनंजयजी. नमस्ते. तर पहिली गोष्ट मला सांगा, म्हणजे की हिंदी भाषेची खरोखरच सक्ती आहे काही केलेली? हिंदी भाषेची सक्ती नाही. आता काय, भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायचं ठरवलं. महाराष्ट्रामध्ये या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जाणार आहे. त्या शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे स्थानिक भाषा, इंग्रजी भाषा आणि तिसरी एक भारतीय भाषा अशा सूत्रांनी विद्यार्थ्यांनी शिकावं असं सरकारच्या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये मराठी मातृभाषा म्हणजे शिकवली जातेच, इंग्रजी पहिलीपासून सक्तीची केलेली आहे त्यामुळे ती शिकवली जाणार आणि तिसरी भाषा कुठलीही भारतीय भाषा शिकावी असं धोरणामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे हिंदी शिकली पाहिजे असं कुठलीही सक्ती नाही. तर तुम्ही अन्य कुठलीही प्रादेशिक भाषा शिकू शकता. किमान त्या शाळेमध्ये ती भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त करणारे किमान 20 विद्यार्थी पाहिजे, एवढा त्याच्यातला आशय आणि विषय आहे. थोडक्यात हिंदीची सक्ती नाहीये, पण तरी देखील मग ही नेमकी भीती काय आहे, किंवा हिंदी शिकवली तर मराठीचं नुकसान होईल? नाही, याच्यामध्ये विषय असा आला की महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मराठी इंग्रजी शिकवली जातेच. मग अन्य राज्यातल्या भाषा शिकण्यापेक्षा हिंदी शिकायला प्राधान्य तिथं आहे. त्यामुळे मग त्या प्राधान्यामुळे हिंदीची सक्ती जवळजवळ 70% भाषेमध्ये 70% शाळांमध्ये होणार आहे. अप्रत्यक्ष सक्ती आहे ती, काय अशी लादलेली नाही विषय, पण परिस्थितीनुसार ती तिसरी भाषा शिकायला लागणार. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे 3 भाषा शिकणं हा खरोखरच मुलांवर ओझं असेल, किंवा असं काय झालेलंच नव्हतं यापूर्वी, कधी असं नव्हतंच? नाही, असं काही नाही. तसं कोठारी कमिशन पासून त्रिभाषा सूत्र लागू आहे. ते 74 पूर्वीचा कोठारी कमिशन आहे, जे शिक्षण क्षेत्रातलं मोठं रिपोर्ट किंवा त्याचा अहवाल मानला जातो. त्यामुळे त्रिभाषा सूत्र हे पूर्वीपासून आहे. महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा जी आहे ती 5वी पासून शिकवली जात होती, हिंदी आणि इंग्रजी. पण आता त्यांनी इंग्रजी पहिलीपासून आणि हिंदी पण पहिलीपासून किंवा तिसरी भाषा पहिलीपासून हा बदल केलेला आहे. बाकी त्रिभाषा सूत्र पूर्वी होतं, आजही आहे.
आता मुद्दा एवढाच येतो की 1ली ते 4थी या काळामध्ये 3री भाषा शिकवायची नाही. आता कसं आहे, असं मानलं जातं की लहान वयामध्ये मुलांची ग्रहण क्षमता जास्त असते, त्यांना अनेक विषय जसे निरीक्षणाने येत असतात, त्यामुळे एखादा अधिक विषय शिकला तर त्यांच्यावर फार मोठा ताण येतो अशी स्थिती नाही. पण एखादी नवीन विषय शिकायला मिळाला तर त्याच्यात विद्यार्थ्याचं नुकसान काही नाही आहे. म्हणजे आता काय, 1लीला काय शिकवणार तुम्ही त्यांना? अक्षर ओळख शिकवणार, त्यांना बाराखडी शिकवणार, शब्द शिकवणार. याच्यापेक्षा 1लीला काय शिकवणार? काही बडबड गीतं शिकवली की ऐकवली जातील, काही गोष्टी सांगितल्या जातील, संपलं. मराठी हिंदीचं व्याकरण सारखंच आहे. त्यामुळे फार काही, किंवा मराठी भाषा सुद्धा आपण कसं शिकतो, अगदी आईकडनं शाळेमध्ये येऊस्तवर आपण ऐकत घरातले शब्द ऐकतो, वाक्य ऐकतो, त्याच्यातनं भाषा शिकत जातो. तसं निरीक्षणाने भाषा शिकली जाते, ऐकून शिकली जाते. त्यामुळे याच्यात काही फार मोठा ताण आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. मी एकीकडे असा दावा पूर्वी केला जायचा, म्हणजे ज्या वेळेला इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या त्या वाढायला लागल्या आणि इंग्रजी भाषा सगळेच सगळ्यांची इच्छा होती की आपण इंग्रजी भाषा शिकावं, कारण पुढचं सगळं शिक्षण इंग्रजीत आहे. ते एक सगळ्यांना आजकाल आपण पाहतो की अनेक लोक जे ते मुलांना इंग्रजी माध्यमात शाळेत घालतात. तर त्यामुळे एक पूर्वी असं म्हटलं जायचं की इंग्रजी भाषेमुळे मराठीची गळचेपी होती. पण आता इंग्रजी भाषेला कोणी तिथे हा मुद्दाच कोणी आणत नाहीये, हिंदी भाषेमुळे उलट गळचेपी होईल असा मुद्दा येतोय. मुळात खरं तर इंग्रजी भाषेमुळे गळचेपी झालेली आहेच आहे. अनेक मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडलेल्या आहेत. म्हणजे अगदी पुण्यामध्ये मुंबई सारखी शाळा आहे, त्याच्यामध्ये पूर्वी 8-8 वर्ग होते, ते आता 1-2 वर्गावरती आली आहे. म्हणजे ही महाराष्ट्रातली अत्यंत उत्तम शाळा किंवा असे न्यू इंस्टिट्यूट सारखी शाळा आहे. 8-8, 9-9 वर्ग होते, तिथं आता 1-2 वर्गावरती ही शाळा आली. अनेक महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद झाल्या. त्यामुळे मुलांचं, पालकांचं आकर्षण जे आहे ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत. म्हणजे 50% आज शाळा या इंग्रजी माध्यमाच्या आहेत आणि 50% या मराठी माध्यमाच्या आहेत. हे तर आक्रमण पूर्वीच झालंय. आता मराठी भाषेत बोलताना सुद्धा शुद्ध मराठीमध्ये एखाद दुसरा इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय तुम्हाला मराठी भाषा बोलताच येत नाही, अशी आत्ताच्या विद्यार्थ्यांची अवस्था आहे. त्यामुळे हिंदीचं आक्रमण आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. इंग्रजीचं आक्रमण आहे ते आपण अनुभवतो आहोत. त्याच्यात हिंदी तर स्वाभाविकपणे शिकता तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून शिकता, बाजारामधल्या संवादात काही ना काही वाचून शिकता. त्यामुळे हिंदीचं आक्रमण आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. इंग्रजीचं आक्रमण आहे, त्याच्यातनं मराठीतल्या शाळा असंख्य बंद झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता जे म्हणालात की वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून किंवा आणखी काही नेहमीच्या आजूबाजूला असणारे शेजारी असतील किंवा काय यांच्याशी बोलण्यातून म्हणा, मित्रमंडळीतून आपण हिंदी बोलत असतो. ते तोडकं मोडकं असेल पण हिंदी कळत असतं अनेकांना बोलता येत असतं. शुद्ध हिंदी बोलताच आलं पाहिजे अशी काही सक्ती नसते. त्यामुळे हा एक दावा केला जातो की हिंदीचं असं बोलता येतच आहे, तर त्याची मग शिकवण्याची काय गरज आहे? बघा, इयत्ता 5वीपासून हिंदी तुम्ही शिकणारच आहात, ती शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे. शब्द, व्याकरण, धडे, कविता, बाकी साहित्य शिकणार आहात. 1ली ते 4थी या स्वरूपामध्ये ती अत्यंत प्राथमिक स्वरूपामध्ये, संवाद स्वरूपामध्ये त्याचा अजून अभ्यासक्रमही समोर आलेला नाही की काय कसं शिकवणार आहेत, काय शिकवणार आहेत, हे अजून समोर आलेलं नाही. तेव्हा त्याचा ताण विद्यार्थ्यांवरती किती येणार हेही कळलेलं नाही तुम्हाला. आता शासनाची एक सुकाणू समिती आहे, त्या समितीमध्ये याचा विचार होईल, त्याचा अभ्यासक्रम बोर्डाचे अधिकारी आहेत, त्याचा अभ्यासक्रम तयार करतील. हे अजून काही समोरच आलेलं नाही. जी गोष्ट समोर आलेली नाही त्याचा ताण येणार आहे असं आज दावा करण्यात काय मतलब?
म्हणजे तुम्हाला म्हणायचे की हा सगळा जो काय आता वाद आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येते की राजकीय पक्ष जे आहेत ते कुठेतरी विरोध करतायत आणि त्यांना त्यांचं जे काय राजकीय त्याचं भांडवल करायचं असेल ते करण्यापुरतच ह्याचा विचार होते. बाकी जसं तुम्ही म्हणालात तसं अजून धोरणच अंमलबजावणी त्याची झालेली नसेल तर त्याच्या काय त्रुटी आहेत दोष आहेत ते अजून समोरच आलेले नाही. समोर आलेलं नाही. त्यामुळे राजकीय पक्ष जे आता आंदोलन चालवत आहेत ते केवळ राजकीय हेतूने चालवत आहेत. आगामीच्या महानगरपालिका किंवा तत्सम निवडणुका आहेत त्याच्यात मराठी भाषिकांची मतं मिळवावी या एका हेतूने ते चालवत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पुरती हा वाद चालेल, निवडणुकीनंतर या वादात कोणाला स्वारस्य नाही. खरं तर मराठी भाषा संरक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजनांची गरज आहे. आज मराठीच्या साहित्याचा विद्यार्थ्यांशी संबंध आहे. मराठी भाषा विद्यार्थी नीट बोलत नाहीत. मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी भाषेत विद्यार्थी अनेक नापास होतात, हेही अनुभवाला आलेलं आहे. त्यामुळे मराठी भाषा सक्षम करण्यासाठी राजकीय पक्ष काही करत नाहीत, त्या सत्ताधारी काही करत नाहीत. नुसतं अभिजात भाषेचा दर्जा दिला, पुढं काय त्याची अंमलबजावणी कशी होणार? लेखन विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य कसं वाढणार? याच्या बाजूने लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे दोन भाषांना संघर्ष करण्यापेक्षा या भाषेच्या सुदृढीकरणाकडे, या भाषेच्या समृद्धीकरणाकडे आपण प्रयत्न केला पाहिजे, जीची आवश्यकता आहे. आज मी असा दावा केला होता की हिंदी भाषा केल्यामुळे कुठेतरी उत्तर भारतीय म्हणजे उत्तर प्रदेशातले लोक असतील, बिहारचे जे मोठ्या संख्येने ते नोकरीच्या निमित्ताने येत असतात त्या त्यांचं कुठेतरी वर्चस्व निर्माण होईल आणि मग आपल्या इकडच्या जे स्थानिक आहेत किंवा भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायला सुरुवात होईल असा एक विचार पुढे येतो. आता कसं आहे, उत्तर भारतातनं महाराष्ट्रात लोक येतात ही काही आज नवीन घटना घडली नाही. गेली अनेक वर्षे येत आहेत. व्यवसाय नोकरी याच्या निमित्ताने ते येतात. आता त्यातील राज्य जर प्रगत झाली तर त्या ठिकाणी इकडे यायला त्यांना आवश्यकता भासणार नाही. पण ही संख्या किती आहे? 2%, 5%, 10%. इथला जो मराठी समाज जो आहे त्यांना अनेक भाषा शिकल्या तर अन्य राज्यात जाऊन सुद्धा त्यांना त्यांची व्यवसायाच्या संधी शोधता येतात, त्यांना अनेक गोष्टी करता येतात. आज भारतातल्या 60% भागामध्ये हिंदी भाषा बोलली जाते, लिहिली जाते, ऐकली जाते. 40% भाषा जी आहे ती अन्य भाषा आहे. मग ती उर्दू असेल किंवा तामिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, असं आहे ना. पण जर मोठ्या भूभागामध्ये हिंदी भाषा शिकली बोलली जात असेल तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणारच आहे. त्याच्या विद्यार्थ्यांचं नुकसान काय या प्रश्नाचं कोणी उत्तर देत नाही. बरोबर नाही, म्हणजे मुळातच हिंदी भाषा शिकल्यानंतर त्या ठिकाणी जो काही दावा केला जातो की दक्षिण भारतामधले काही राज्य जी आहेत ती कसा बघा अस्मितेचा मुद्दा आणून कसा हिंदीला विरोध करतात तसंच आपण सुद्धा केलं पाहिजे, महाराष्ट्राने पण तसंच केलं पाहिजे अशी एक भूमिका मांडली जाते. भाषा प्रश्नावरती जनतेला लढवणं हे जनतेमध्ये फूट पाडण्याचं एक कारण आहे. की खरं तर भाषा म्हणजे संघर्षच नाही आहे, भाषा भगिनी आहेत. या अनेक भारतीय भाषांमध्ये अत्यंत 40-50% शब्द सारखे आहेत. या अनेक भाषांची जी जननी ही संस्कृत आहे. त्यामुळे भाषामध्ये वादच नाही आहे. अनेक भाषांची एकमेकांमधले साहित्य भाषांतरित होतं, ते वाचले जातात, ऐकले जातात. तर भाषेमध्ये संघर्षच नाही आहे. हा संघर्ष कृत्रिम राजकीय हेतूने तयार केला जातो, तो चुकीचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक मुद्दा येतो की अनेक राजकीय पक्ष जे आज विरोध करतात हिंदी नको, हिंदीचं आक्रमण नको, पण बरेचसे राजकीय पक्षांमधले नेते त्यांची मुलं ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आहेत. म्हणजे ते प्रत्यक्ष मराठीचा कुठेतरी स्वीकार करतायत किंवा मराठी शाळांमध्येच घालतायत मुलांना असंही दिसत नाही. तुम्ही सर्वेक्षण करा, सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकतात असं त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगा. कोण काय काय करेल, काही करणार नाही ते. म्हणजे परदेशातही शिकतात,
इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिकतात, अन्य प्रदेशातल्या अन्य राज्यातल्या भाषा शिकतात. त्यामुळे हे जे मराठीचं प्रेम आहे ते खरं दाखवायचं असेल तर मराठीच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच त्याचा उपयोग आहे. आता जसं इथे म्हटलं की इंग्रजी भाषा जी आहे ती जागतिक भाषा आहे किंवा त्याचा आज शिक्षणामध्ये बरंचसं शिक्षण हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे त्याचा उपयोग होऊ शकतो. पण हिंदी कुठे काय जागतिक भाषा आहे किंवा हिंदी शिकल्यामुळे काय नेमका फायदा होणार आहे असा दावा एक केला जातो. आता असं आहे, सरकारने असं जाहीर केलं की आम्ही मराठीमध्ये पदवी शिक्षण उपलब्ध करून देऊ. म्हणजे व्यावसायिक शिक्षण सुद्धा, म्हणजे अभियांत्रिकी काय, वैद्यकीय काय, हे अभ्यासक्रम सुद्धा मराठी शिकवण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ. हे करण्याची आवश्यकता आहे की नाही? केलं पाहिजे. किंवा अन्य पदवी शिक्षण सुद्धा, मग वाणिज्यातलं असेल, शास्त्र शाखेतलं असेल, ते त्यांना मराठीतून उपलब्ध करून दिलं, काय अडचण आहे? पण आज तशा प्रकारचे अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने तयार होत आहेत, अजून पूर्णांशाने तयार झालेले नाही. विद्यापीठांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. काही विद्यापीठांनी घेतलाय पण तो अजून अपूर्ण आहे. आता महाराष्ट्रामध्ये एक मराठी विद्यापीठ स्थापन झालं अमरावतीला, त्याच्यातनं त्या विद्यापीठाच्या माध्यमातून हा काही प्रयोग होईल, पण त्याला अजून गती द्यायला पाहिजे. तर विद्यार्थी मराठी भाषेतनं उच्च शिक्षण घेऊन आपापला व्यवसाय उद्योग करतील. ही तयारी कुठे आहे? नाहीये. बरोबर. आता काही शिक्षण तज्ञांचा उल्लेख अनेक वेळेला येतो की अनेक जण त्यांचा दाखले देतात किंवा हे शिक्षण तज्ञ बघा काय म्हणतात की हिंदी नकोच आहे किंवा हिंदी भाषेमुळे कसा अतिक्रमण होणार आहे वगैरे. तर त्याविषयी तुमचं काय साधारणपणे एक निरीक्षण? त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे, हे जे म्हणतात हिंदी भाषेचं आक्रमण आहे, त्या ज्येष्ठ तज्ञांनी मराठीच्या संवर्धन संरक्षणासाठी काय केलंय या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. त्यांनी काही केलेलं नाही. केवळ पुरस्कार, पद, प्रगती याच्यावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी काय केलं? त्यांना प्रश्न विचारा. कारण आता इतकी वर्ष आपण पाहतोय मराठीचा, साधारणपणे मराठीमध्ये अनेक पुस्तकं पण निघतात, रोजच्या रोज नवीन नवीन पुस्तकं येत असतात, अनेक लेखक आहेत लिहिणारे. पण हा जो काय ऱ्हास मराठीचा होत चाललेला आहे, शाळेमध्ये शाळा बंद होत आहेत किंवा शाळेमध्ये कमी पटसंख्या जी आहे ती कमी झालेली आहे, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्याविषयी कोणी काय करताना दिसत नाही. राजकीय पक्ष सुद्धा अशी काय भूमिका घेताना दिसत नाही, घेत नाही. त्यामुळे हा आत्ताचा वाद राजकीय पक्षाने उभा केलेला आहे, तो राजकीय हेतूने केलेला आहे. त्याला शासनाने, त्या राजकीय अंगानेच त्याला हाताळलं पाहिजे. त्याचा शैक्षणिक अंगाने हाताळण्याचं कारण नाही. आता म्हणजे साधारणपणे पालकांची काय मानसिक स्थिती असू शकते? म्हणजे असं झालं तर काय पालक नेमकं विचार? पालकांचं काय, शाळेमध्ये जे शिकवलं जाईल ते शिकणं हा त्यांच्यासमोर पर्याय असतो. पालक आता रस्त्यावरती उठून आमच्या मुलाला हिंदी शिकवू नका असं काही कोणी संघटित भूमिका घेतलेली नाही. जी काही भूमिका घेतली ती फक्त राजकीय पक्षांनी घेतली, ती त्यांच्या स्वार्थासाठी. त्यामुळे कुणी जे विरोध करतायत ना त्यांना एका प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. हिंदी शिकल्याने किंवा अन्य कुठली भाषा शिकल्याने विद्यार्थ्याचं नुकसान काय? त्याच्यात ताण येतो वगैरे? ताण येत नाही, हे मी 40 वर्षाच्या अनुभवाने सांगू शकतो. ताण कसला? नाही, आज आपण पाहतो की वेगवेगळ्या भाषा आहेत. हे तर भारतीय भाषांबद्दल झालं, पण अनेक विद्यार्थी आहेत ते नंतर पुढे जर्मन शिकतात किंवा काय रशियन शिकतात, जॅपनीज भाषा शिकतात आणि विद्यापीठात सुद्धा कोर्सेस आहेत तशा पद्धतीचे. हा, मी तर असं सुचलोय की 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांनी भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. मग ते आता हल्ली ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून शिका किंवा 2 क्रेडिट कोर्सच्या आधारे शिका. ते भारतीय भाषा शिकणं तुम्ही स्वतःला समृद्ध करून घेणार आहे ना. त्या भाषेतलं ज्ञान तुम्हाला उपलब्ध होतं, माहिती उपलब्ध होते, तुम्ही समृद्ध होता ना. एखादं ज्ञान, माहिती मिळाली
तर आम्ही समृद्ध होत नाही का? होतोच ना. बरोबर. नाही, आता एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जसं आता पंतप्रधान वेगवेगळ्या परदेश दौऱ्यावर गेले होते 3 वेगवेगळ्या देशांच्या, त्याच्यामध्ये क्रोएशियाचा दौरा त्यांचा होता आणि तिकडे क्रोएशियाची एक महिला तिकडे हिंदी शिकते आणि ती उत्तम हिंदी बोलत होती आणि ती बोलताना तिने सांगितलं की मला इंग्रजीपेक्षा सुद्धा हिंदी आवडते. आता याच्यात निश्चितपणे आपल्याला अभिमान वाटतो की आपली एक भाषा एक परदेशी महिला शिकते. ही भावना का नसते लोकांमध्ये? आणि त्यामुळे भारतीय भाषा शिकण्यामध्ये कुठलाही अपमान नाही, कुठलाही अत्याचार नाही, कुठलंही त्याच्यामध्ये अवमूल्यन नाही. त्यामुळे ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाची वृद्धी करणं हाच त्याच्यातला भाग आहे. हा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रयोग आहे. जर भारतात मला फिरायचं असेल भारतीय नागरिक म्हणून, तर भारतातल्या भाषा मला शिकल्या पाहिजे. त्याच्यात चूक काय? बरोबर. आणि ती पायाभूत स्तरापासून तर मी शिकत गेलो. हळूहळू एकदम खूप ताण घेण्यात शिकण्यापेक्षा थोडं 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 शिकत गेलो तर काय अडचण आहे? पहिलीला काही तुम्ही त्याला व्याकरण शिकवणार नाही, त्याला उतार्यावरनं प्रश्नाची उत्तर द्यायला शिकवणार नाही, निबंध लिहायला सांगणार नाही, त्याला अक्षर शिकवाल, त्याला शब्द द्याल, हेच आहे ना. बरोबर. आज हे जे राजकीय पक्ष आंदोलन करतायत तर त्यातले ज्या वेळेला त्यांना हिंदीमध्ये तोच एखादा मुद्दा जे काय ज्याच्यावर ते बोलत असतात तर तो हिंदीत विचारलाय त्याच्यावर हिंदीमध्ये ते उत्तर देतात कारण त्यांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर जावा असं त्यांची इच्छा, पण तेच हिंदीला विरोध करतायत. म्हणजे पत्रकार परिषद तुम्हाला बोलायचं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचंय मराठीत सांगा, देशस्तरावर सांगायचं हिंदीत सांगा, इंग्रजीत सांगा. मग राजकीय नेतृत्व करताना सुद्धा मला हिंदी भाषा शिकली पाहिजे ना. बरोबर. तुम्हाला देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे तर मला हिंदी येत नाही असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला शिकावंच लागेल. म्हणजे लोकांना स्पर्धेतनं दूर करण्यासाठी हिंदीत नाही शिकला तर तो स्पर्धेतनं दूर होईल असा काय विचार आहे का? हा असं नाही करून चालणार. बरोबर. तुम्हाला एक सरतेशेवटी काय सांगावं वाटतं म्हणजे पालकांना किंवा या सगळ्या जे कोणी विरोध करतायत त्यांना? यांना माझं सगळ्यांना आवाहन आहे की हा शैक्षणिक विषय आहे. शैक्षणिक स्तरावरती त्याचा निर्णय झाला पाहिजे. जे शिक्षण तज्ज्ञ त्या ठिकाणी काम करत आहेत, शासनाने सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर गेली 4 वर्ष महाराष्ट्रात या विषयात समितीच्या माध्यमातून चर्चा केली आहे, धोरण ठरवलंय, त्या दृष्टीने ते जाणार आहेत. आणि समजा या धोरणामध्ये काही अडचणी जाणवल्या त्याचा प्रत्यक्ष अनुभव तर घेऊ दे. अनुभव न घेता हे चुकीचं आहे, अयोग्य आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. अनुभव घेतल्यानंतर 2 वर्ष लक्षात असं आलं हे खूप त्रासदायक आहे, धोरण बदलता येतं. पण शैक्षणिक विषय राजकीय करू नका एवढंच माझं आव्हान आहे. एक शेवटचं म्हणजे धोरणाच्या बद्दल बघायला झालं तर धोरण ठरवण्याचा अधिकार सरकारला असतो, पण ते धोरण ठरवायचंच नाही सरकारने, आम्ही सांगू त्या ठरवायचं असं एक असं नाही चालणार. शैक्षणिक धोरण रस्त्यावरती नाही ठरत. शैक्षणिक धोरण रस्त्यावरती ठरवता येत नाही हे पण नक्की आहे. खूप खूप धन्यवाद धनंजयजी, धन्यवाद सर. तुमच्याशी संवाद साधलात आणि हा सगळा विषय उलगडून सांगितलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर.